नमस्कार, मी अनिरुद्ध मराठे. हा आठवडा अमेरिकेतून ह्या व्हिडिओ सिरीजमधला आजचा 13वा भाग. आज रविवार फेब्रुवारी 22, 2026 रोजी मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. या आठवड्यात मुख्य काय विषय झाले ते आपण बघणार आहोत. त्याच्यासाठी मी एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन केलेलं आहे. ते मी तुमच्याबरोबर शेअर करतो आणि ह्या आठवड्यातल्या मुख्य विषयांबद्दल आपण बोलूया. तर ह्या आठवड्यातले मुख्य विषय जे अमेरिकन प्रसारमाध्यमांमध्ये अमेरिकेतल्या बातम्यांमध्ये चर्चिले गेले, अमेरिकेतल्या लोकांमध्ये चर्चिले गेले, ते मुख्य विषय असे म्हणजे US सुप्रीम कोर्टचा ट्रम्प यांच्या टेरिफबाबतचा जो निर्णय झाला, त्या निर्णयाची चर्चा या आठवड्यामध्ये झाली. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ओबामा यांनी UFO अनआयडेंटिफाईड फॉरेन ऑब्जेक्ट असं ज्याला म्हटलं जातं, त्याबद्दल एक विधान केलं आणि त्या विधानाची देखील मोठी चर्चा झाली. आणि तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे अमेरिका इराणवरती हल्ला करेल का ह्याबद्दल देखील चर्चा झाली. तर या तिन्ही मुद्द्यांचा परामर्श आपण आजच्या व्हिडिओमधनं घेणार आहोत. सर्वप्रथम अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने जो ट्रम्प यांच्या टेरिफच्या विरोधात जो निर्णय दिला त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. तर ही केस काय होती हे सर्वप्रथम आपण बघूया. ही केस ट्रम्प यांनी जे टेरिफ लावले ते टेरिफ इंटरनॅशनल इमर्जन्सी इकॉनॉमिक पॉवर ॲक्ट असा एक 1977 सालचा कायदा आहे. त्या कायद्याच्या अंतर्गत ट्रम्प यांनी हे टेरिफ लावले आणि ह्या टेरिफ विरोधात लोकांनी न्यायालयात धाव घेतली आणि लोकांचं असं म्हणणं होतं की ट्रम्प यांना ह्या कायद्याच्या अंतर्गत टेरिफ लावण्याचे अधिकार नाहीत. आणि ही जी बाजू आहे, अशिलांची बाजू, ज्याला प्लेंटिफ्स असं म्हणतात, त्यांची बाजू आहे ती सुप्रीम कोर्टाने उचलून धरली. तो डिसिजन 6-3 असा टेरिफच्या विरोधात लागला. यामध्ये 3 लिबरल जस्टिसेस आणि 3 कॉन्झर्वेटिव्ह जस्टिसेस यांची मेजॉरिटी ठरली. ह्या 3 जस्टिसेस जे आहेत कॉन्झर्वेटिव्ह जस्टिसेस, त्यांच्यापैकी 2 जस्टिसेस जे आहेत ते ट्रम्प यांनीच नियुक्त केलेले जस्टिसेस, ट्रम्प यांनीच नियुक्त केलेले न्यायाधीश असे ते आहेत. आणि आत्तापर्यंत सुप्रीम कोर्टाने ट्रम्प यांच्या बाजूने अनेक निर्णय दिले, परंतु हा एक महत्त्वाचा निर्णय आहे जो सुप्रीम कोर्टाने ट्रम्प यांच्या विरोधात दिला. ही केस काय होती? तर ह्या केसचं तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या डॉकेटवरती जर का तुम्ही पाहिलंत आणि सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला तर त्या केसचं जे डिस्क्रिप्शन आहे ते असं आहे की लर्निंग रिसोर्सेस इनकॉर्पोरेशन इट ऑल वर्सेस ट्रम्प प्रेसिडेंट ऑफ द युनायटेड स्टेट्स अँड अदर्स. आणि यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की certiorari before judgment to the United States Court of Appeals for the District of Columbia Circuit. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, हा जो दुसरा जो भाग आहे, certiorari before judgment of the United States Court of Appeals, हा जो भाग आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे. हा जो निर्णय झाला, ही जी केस दाखल झाली ती फेडरल कोर्टात दाखल झाली. सर्वसाधारणपणे अमेरिकेच्या फेडरल कोर्टात ज्या केसेस दाखल होतात त्यामध्ये अमेरिकेच्या कॉन्स्टिट्यूशनचा, घटनेतल्या तरतुदींचा भंग होतो आहे अशा प्रकारे या केसेस दाखल होतात. तर या केसमध्ये प्लेंटिफ्स कोण होते? तर इन लर्निंग रिसोर्सेस वर्सेस ट्रम्प ही जी केस होती त्यामध्ये लर्निंग रिसोर्सेस अँड हँड टू माइंड असे 2 प्लेंटिफ्स होते. त्याच्यानंतर ट्रम्प वर्सेस VOS सिलेक्शन्स ही जी केस होती त्यामध्ये VOS सिलेक्शन्स आणि प्लास्टिक सर्व्हिसेस अँड प्रॉडक्ट, मायक्रोकिट्स LLC, फिश USA आणि टेरी प्रिसिजन सायकलिंग ह्या 6 कंपन्या होत्या. आणि त्यापैकी VOS सिलेक्शन जी होती त्याला या सर्व केसमध्ये लीड प्लेंटिफ असं केलं गेलं. या व्यतिरिक्त 12 स्टेट्स, अमेरिकेतल्या 12 राज्यांनी ट्रम्प यांच्या विरोधात ही केस दाखल केलेली होती. तर अशा सर्व केसेसना, सर्व खटल्यांना एकत्र करून अशी ही केस
लढवली गेली आणि त्यामध्ये व्हीओएस इलेक्शन्स जे आहे त्याला लीड प्लेंटिफ केलं गेलं. तर ट्रम्प यांचं आर्ग्युमेंट काय होतं या केसमध्ये याचाही आपण विचार करायला पाहिजे. ट्रम्प यांनी असं म्हटलं की IEEE हा जो कायदा आहे त्यातला त्या कायद्याच्या अनुषंगाने ट्रम्प यांनी हे टेरिफ्स लागू केले होते आणि ही इमर्जन्सी जेव्हा असेल त्यावेळेला या कायद्याचा वापर केला जातो. ट्रम्प यांचं म्हणणं होतं की इल्लिगल जो बेकायदेशीर ड्रग्स अमेरिकेमध्ये आणले जातात, विशेषतः फेंटनिल हे जे अत्यंत घातक असं ड्रग आहे, ते मेक्सिको, कॅनडा आणि चायनामधून अमेरिकेत आणलं जातं. फेंटनिल हे कॅन्सरच्या टर्मिनल पेशंट्सना दिलं जातं वेदना थांबवण्यासाठी, परंतु त्याचा उपयोग सर्रास रिक्रिएशनल उपयोग म्हणजे गंमत म्हणून ड्रग्ज घ्यायचा अशासाठी हल्ली केला जातो आणि हे भयंकर घातक असं औषध आहे. तर त्याचं बेकायदेशीर त्याची जी आयात या देशात केली जाते, ती बेकायदेशीर आयात ही एक इमर्जन्सी आहे असं ट्रम्प यांचं म्हणणं होतं. आणि ट्रेड डेफिसिट जो अमेरिकेचा आहे, ट्रेड डेफिसिट म्हणजे आयात निर्यात यामधली तूट, ही जी तूट आहे म्हणजे अमेरिका खूप आयात करतं निर्यात करण्यापेक्षा, याच्यामध्ये परदेशांनी लावलेले टेरिफ्स हे कारणीभूत आहेत आणि त्याच्यासाठी आपण टेरिफ लावले पाहिजेत. परंतु ही जी आर्थिक तूट आहे व्यापारातली, ती देखील इमर्जन्सी आहे, आणीबाणीची परिस्थिती आहे असं ट्रम्प यांचं म्हणणं होतं. म्हणून आम्ही इमर्जन्सी कायद्याचा वापर करू शकतो असं ट्रम्प यांचं म्हणणं होतं. त्याच्यानंतर ट्रम्प यांचं असं म्हणणं होतं की सेक्शन बी जो आहे IEEE तो असं म्हणतो, इन्व्हेस्टिगेट ब्लॉक ड्युरिंग द पेंडन्सी ऑफ अन इन्व्हेस्टिगेशन, रेग्युलेट डिरेक्ट अँड कंपेल, regulate, direct and compel, nullify, void, prevent or prohibit any acquisition, holding, withholding, use, transfer, withdrawal, transportation, importation or exportation of. तर ट्रम्प यांचं असं म्हणणं होतं की रेग्युलेट, डिरेक्ट आणि कंपेल इम्पोर्टेशन हा जो कायद्यातला भाग आहे सेक्शन बी मधला, ह्या अंतर्गत टेरिफ लावण्याची म्हणजे तुम्हाला जर का व्यापार रेग्युलेट करायचा असेल, व्यापार डिरेक्ट रेग्युलेट म्हणजे नियंत्रित करायचा असेल, तर डिरेक्ट म्हणजे व्यापाराला एक दिशा द्यायची असेल तर, आणि कंपेल आणि व्यापारामधल्या काही तत्वांची सक्ती करायची असेल तर टेरिफचा वापर करणं अनिवार्य आहे. आणि म्हणून या कायद्याच्या अंतर्गत प्रेसिडेंट म्हणजे ट्रम्प हे टेरिफचा वापर करू शकतात असं ट्रम्प यांचं म्हणणं होतं. मी आतापर्यंत असं म्हणत आलं की ट्रम्प यांचं म्हणणं होतं, ट्रम्प यांचं म्हणणं होतं. तर कोर्टामध्ये ट्रम्प यांचं जस्टिस डिपार्टमेंट जे आहे, न्याय विभाग जो आहे, तो हे सगळं म्हणणं कोर्टामध्ये मांडत होता. परंतु सुप्रीम कोर्टाने मात्र हा युक्तिवाद मान्य केला नाही. तर सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं त्याच्याकडे आपण लक्ष देऊ. सुप्रीम कोर्ट असं म्हणलं की द लॉ लॅक्स एनी मेन्शन ऑफ टेरिफ्स, ड्युटीज और टॅक्सेशन. हा जो IEEE हा जो कायदा आहे त्यामध्ये कुठेही टेरिफ, ड्युटीज किंवा टॅक्सेशन हे म्हटलेलं नाहीये. आणि आणि रेग्युलेट इम्पोर्टेशन असं जे म्हटलेलं आहे त्याचा अर्थ तुम्ही जर का असा काढला टेरिफ, ड्युटीज आणि टॅक्सेशन, तर तसा अर्थ करणं हे अनप्रेसिडेंटेड म्हणजे पूर्वी कधीही घडलेलं नाही. स्वीपिंग डेलिगेशन ऑफ काँग्रेसेस टॅक्सिंग पॉवर म्हणजे हा जो टेरिफ आहे तो मूलभूतरित्या टॅक्स आहे, कर आहे अमेरिकन लोकांवर आणि कर लादण्याची जबाबदारी ही काँग्रेस म्हणजे अमेरिकेचं जे पार्लमेंट आहे त्याच्याकडे आहे. पार्लमेंट आणि अमेरिकेचं काँग्रेस एक तुलनात्मक दृष्टीसाठी मी हे म्हणतो आहे. आणि रेग्युलेट इम्पोर्टेशन या नावाखाली तुम्ही जर का टॅक्स लावत असाल तर काँग्रेसचा अमेरिकन काँग्रेसचा जो अधिकार आहे तो तुम्ही डावलून एक्झिक्युटिव्ह ब्रांच म्हणजे प्रेसिडेंट
हा तो अधिकार आपल्या ताब्यात घेतोय, जे कॉन्स्टिट्यूशननी, घटनेने अमान्य केलेलं आहे. हे सर्वप्रथम सुप्रीम कोर्टाने म्हटलं. आणि रेग्युलेट इम्पोर्टेशन हे जे आहे त्याचा अर्थ टेरिफ्स असं नाहीये, कारण त्याच्यामध्ये कुठेही टेरिफ, ड्युटीज, टॅक्सेशन असं म्हटलेलं नाहीये. हा एक दुसरा भाग सुप्रीम कोर्टाच्या निर्णयात होता. आणि हा जो IEEE कायदा आहे तो ह्या दोन मुद्द्यांमुळे राष्ट्राध्यक्षांना टेरिफ लावायची परवानगी देत नाही, असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं होतं. हा निकाल दिला सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जे आहेत जॉन रॉबर्ट्स यांनी तो निकाल दिला. आणि ह्या निकालामध्ये त्यांनी एक फार सुरेख शब्द प्रयोग केले त्यांनी. तर त्यांनी असं म्हटलं की द कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल 1 सेक्शन 8 गिव्स काँग्रेस एक्सक्लुसिव्ह पॉवर टू ले टॅक्सेस, ड्युटीज, इम्पोर्ट्स इन्क्लुडिंग द टेरिफ. द प्रेसिडेंट हॅज नो इनहरंट पीस टाइम ऑथॉरिटी टू इम्पोज देम. आणि त्याच्यामध्ये असं म्हणलं, अँड दे गेव काँग्रेस अलोन द ऍक्सेस टू द पॉकेट्स ऑफ द पीपल. असं जॉन रॉबर्ट्स यांनी निकालपत्रात म्हणलं की दे गेव म्हणजे फाउंडर्स, ज्यांनी कॉन्स्टिट्यूशन लिहिली त्यांनी. दे गेव काँग्रेस अलोन, फाउंडर्सनी, दे गेव काँग्रेस अलोन द ऍक्सेस टू द पॉकेट्स ऑफ द पीपल, नॉट प्रेसिडेंट, असं जॉन रॉबर्ट्स यांनी म्हटलं. आणि त्यांनी जो शब्द प्रयोग केला ऍक्सेस टू द पॉकेट्स ऑफ द पीपल, हा एक वैशिष्ट्यपूर्ण शब्दप्रयोग ठरला असं मला वाटतं. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने, हे जे कॉन्झर्वेटिव्ह सुप्रीम कोर्ट आहे, तर ते एक तत्व बाळगतात किंवा पाळतात. ते तत्व असं आहे, मेजर क्वेश्चन डॉक्ट्रिन. तर मेजर क्वेश्चन डॉक्ट्रिन याचा अर्थ काय, तर व्हेन अन एक्झिक्युटिव्ह ब्रांच एजन्सी इन्क्लुडिंग प्रेसिडेंट, म्हणजे ज्या ज्या वेळेला एक्झिक्युटिव्ह ब्रांच म्हणजे प्रशासकीय नियंत्रण सरकार आपण ज्याला म्हणतो, त्यामध्ये प्रशासकीय नियंत्रण हे राष्ट्राध्यक्षांकडे असतं. जसं आपल्या भारतामध्ये पंतप्रधानांकडे असतं, तसं अमेरिकेत राष्ट्राध्यक्षांकडे असतं. तर व्हेन अन एक्झिक्युटिव्ह ब्रांच एजन्सी, म्हणजे त्यांची एजन्सी असेल किंवा राष्ट्राध्यक्ष, कारण राष्ट्राध्यक्षांचा तोच रोल असतो, तीच भूमिका असते. ऍक्टिंग अंडर स्टॅच्युटरी ऑथॉरिटी, म्हणजे कायद्याच्या अंतर्गत वागताना त्यांनी जर का असा दावा केला, क्लेम्स ब्रॉड रेग्युलेटरी पॉवर ओव्हर इश्यूज ऑफ व्हास्ट इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल सिग्निफिकन्स, म्हणजे आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या जे अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत, त्यामध्ये प्रेसिडेंटनी किंवा त्यांच्या एजन्सीजनी माझ्याकडे ब्रॉड एक्झिक्युटिव्ह पॉवर आहे, मोठी म्हणजे विस्तृत, वेगवेगळ्या गोष्टींना हात घालता येईल अशी एक्झिक्युटिव्ह पॉवर माझ्याकडे आहे, असा दावा केला, तर त्याला मेजर क्वेश्चन्स असं म्हटलं जातं. म्हणजे हे व्हास्ट इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल सिग्निफिकन्सचे जे प्रश्न आहेत ते मेजर क्वेश्चन्स असं म्हटलं जातं. आणि अशा प्रश्नांच्या बाबतीमध्ये कोर्ट्स विल नॉट डेफर टू द एजन्सीज इंटरप्रिटेशन. म्हणजे जी संस्था आहे, जसं EPA म्हणून संस्था आहे, SEC आहे, FCC आहे, या संस्था सरकारच्या अंतर्गत आहेत. पण ते जर का असं म्हटले की इश्यूज ऑफ व्हास्ट इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल सिग्निफिकन्स असताना आमच्याकडे ब्रॉड पॉवर्स आहेत, तर कोर्ट्स विल नॉट डेफर, कोर्ट त्याला ते मान्य करणार नाही, अनलेस, जोपर्यंत काँग्रेस म्हणजे संसदेनी, अमेरिकेच्या संसदेनी असं जर का क्लिअर अँड एक्सप्लिसिट ऑथोरायझेशन, म्हणजे सुस्पष्ट आणि शब्दशः लिहिलेलं, एक्सप्लिसिट याचा अर्थ इथे शब्दशः लिहिलेलं असं जर का असेल की काँग्रेसने, या संसदेने ह्या एजन्सीला किंवा प्रेसिडेंटला ही ऑथॉरिटी दिलेली आहे, असं जर का म्हटलेलं नसेल, तर इन दॅट केस द कोर्ट विल नॉट ऍक्सेप्ट दिस आर्ग्युमेंट की दीज एजन्सीज अँड प्रेसिडेंट्स हॅव व्हास्ट पॉवर्स. याचा सगळ्याचा अर्थ असा होतो की काँग्रेसने म्हणजे संसदेने राष्ट्राध्यक्षांना ही परवानगी दिली पाहिजे, असा याचा अर्थ होतो. आणि ही परवानगी जर का दिलेली नसेल तर मात्र ते मान्य करता येणार नाही.
आता ह्यावर हा निर्णय झाला. त्या निर्णयावरती ट्रम्प यांची प्रतिक्रिया काय होती ते आपण बघू. ते असं म्हणले, डीपली डिसअपॉइंटिंग अँड टेरिबल. डीपली डिसअपॉइंटिंग अँड टेरिबल हे एक वेळ मान्य करण्यासारखं आहे. परंतु रिडिक्युलस, हास्यास्पद, पुअरली रिटन म्हणजे काहीच्या काही लिहिलेलं आहे आणि एक्स्ट्रॉर्डिनरीली अँटी अमेरिकन. जे जे हुकुमशहा असतात ना, हुकुमशहांच्या विरोधात तुम्ही काहीही केलं की तो राष्ट्रद्रोही असं ठरवलं जातं. जे भारतात चाललंय, तुम्ही मोदींच्या विरोधात बोललात की राष्ट्रद्रोही. ट्रम्प यांचं म्हणणं देखील असंच आहे. त्यांच्या विरोधात निर्णय केला तर अँटी अमेरिकन, अमेरिका विरोधी असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ही वॉज अशेम्ड ऑफ सर्टन जस्टिसेस. ट्रम्प वॉज अशेम्ड ऑफ सर्टन जस्टिसेस. आणि त्यांनी त्यांना फूल्स, लॅप डॉग्स आणि डिस्ग्रेस टू आवर नेशन, एम्बॅरेसमेंट टू देअर फॅमिलीज. म्हणजे कोणत्या थराला जाऊन हा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बडबड करतो हे तुम्ही बघा, की एम्बॅरेसिंग टू देअर फॅमिलीज. आता कोर्टातल्या न्यायाधीशांनी हा निर्णय दिला, त्याची एम्बॅरेसमेंट त्यांच्या कुटुंबाला का असावी हे ट्रम्पच जाणू शकतो. आणि व्हेरी अनपेट्रिओटिक अँड डिसलॉयल टू आवर कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे ट्रम्प म्हणेल ती कॉन्स्टिट्यूशन आणि कोर्ट म्हणेल ते कॉन्स्टिट्यूशन नाही, असा मुद्दा ट्रम्प यांचा आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी लागलीच सुरुवातीला त्यांनी 10% टेरिफची घोषणा केली अंडर सेक्शन 122 ऑफ द ट्रेड ऍक्ट ऑफ 1974. म्हणजे 74 सालचा जो कायदा आहे त्याच्या अंतर्गत त्यांनी 10% टेरिफ लावायची घोषणा केली. आता तुम्ही एक लक्षात घ्या की ट्रम्प यांनी ही जी टेरिफ लावायची घोषणा केली ती 1974च्या कायद्याच्या अंतर्गत केली. त्या कायद्याच्या अंतर्गत तुम्ही जास्तीत जास्त 15% टेरिफ लावू शकता. आणि लगेच दुसऱ्या दिवशी ट्रम्प यांनी तो टेरिफ जो आहे तो 15%पर्यंत नेला देखील. परंतु असं इमर्जन्सीमध्ये तुम्ही हे जे करता त्याची मुदत केवळ 150 दिवसांची आहे, म्हणजे 5 महिन्यांची आहे. आता हे टेरिफ जे ट्रम्प यांनी लावले 15%, ते टेरिफ हे पुढच्या मंगळवारपासून म्हणजे 24 तारखेपासून अंमलात येणार आहेत. मग 24 तारखेपासून 150 दिवसांचं जे घड्याळ आहे ते चालू होतं. ह्या 150 दिवसांमध्ये ट्रम्प यांना काँग्रेसनी एक्सप्लिसिट आणि क्लिअर अशी पॉवर दिली पाहिजे की ते कितीही टेरिफ लावू शकतील. तसे दिली नाही तर ट्रम्प यांचे हे जे 15% टेरिफ जे लावलेले आहेत ते 150 दिवसानंतर बंद होतील. हा इथला कायदा आहे. तसंच हे काँग्रेसमध्ये पास होण्यासाठी म्हणजे ट्रम्प यांना 150 दिवसांच्या पलीकडे टेरिफ लावण्याची जर का परवानगी हवी असेल तर त्यासाठी काँग्रेसचा कायदा पास झाला पाहिजे. काँग्रेसमध्ये म्हणजे अमेरिकेच्या संसदेत कायदा पास झाला पाहिजे. त्यासाठी सिनेटमध्ये 60 मतं लागतात आणि रिपब्लिकन्सकडे 52 खासदार आहेत. त्याच्यामुळे सिनेटमध्ये हे पास होण्याची शक्यता आज तरी दिसत नाही. यामध्ये मी एक उल्लेख करू शकतो. तुम्ही अनेक स्वयंघोषित पंडित बघाल, स्वयंघोषित अमेरिकेतलं राजकारण समजणारी अशी लोक बघाल, टीव्हीवरती बघाल, वर्तमानपत्रात बघाल, इतर ठिकाणी बघाल. ते असं म्हणतील की ट्रम्प यांनी कोर्टाचा निर्णय धुडकावून लावला आणि कोर्टाच्या निर्णयाची पर्वा न करता त्यांनी टेरिफ लावला वगैरे. तर हे म्हणणंच मुळात चुकीचं आहे. कारण कोर्टाने त्याच्या निकालात असं सांगितलं की तुम्ही ह्या कायद्याच्या अंतर्गत टेरिफ लावू शकत नाही, तुम्ही इतर कायद्यांचा वापर करा, असा कोर्टाने निर्णय दिलेला आहे. त्याच्यामुळे जर का कोणता पंडित तुम्हाला सांगत असेल की ट्रम्पने बघा सुप्रीम कोर्ट, अमेरिकेतल्या सुप्रीम कोर्टाचा निर्णय कसा धुडकावून लावला, तर त्या माणसाला अमेरिकेतल्या कायद्यांची काहीही अक्कल नाही, हे तुम्ही निश्चित समजून घ्या. ही पहिली गोष्ट. तसंच हे जे मेजर त्यांनी घेतलेलं आहे 15% टेरिफचं, ते केवळ 150 दिवसांपुरतं मर्यादित आहे. त्यामुळे ह्या निर्णयाचे परिणाम हे दूरगामी होणारच आहेत, याबद्दल काही शंकाच नाही. परंतु छोट्या काळामध्ये म्हणजे नजीकच्या काळामध्ये देखील त्याचे परिणाम आपल्याला बघायला मिळतील. ट्रम्प यांच्या भात्यात हे टेरिफ हे एक मोठं अस्त्र होतं. ज्या अस्त्राच्या जोरावर गेले वर्षभर त्यांनी जगाला नाचवलं, अक्षरशः नाचवलं. ते म्हणतील ते जगाला मान्य करायला लागलं
आणि हे शस्त्रच आता सुप्रीम कोर्टाने काढून घेतलेलं आहे. पुढचे 5 महिने हे शस्त्र चालवता येईल, पण 5 महिन्याच्या आत संसदेने कायदा केला नाही तर ट्रम्प यांना हे शस्त्र वापरता येणार नाही. हे अत्यंत दूरगामी परिणाम करणार असा हा निर्णय आहे. त्याचबरोबर आता साधारण 200 ते 250 बिलियन डॉलर्स जे अमेरिकेच्या सरकारला या टेरिफ्समधनं मिळाले, ते इम्पोर्टर्स म्हणजे अमेरिकेतले जे इम्पोर्टर्स आहेत, जे मी तुम्हाला प्लेंटिफ्स म्हणून सांगितले, ते जे इम्पोर्टर्स आहेत त्यांना परत द्यायला लागणार आहेत. ह्या परत देण्याच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाने काही सांगितलं नाही, त्यांनी लोअर कोर्टाला ते सांगितलं. परंतु हे 200 ते 250 बिलियन डॉलर्स हे जे परत द्यायला लागणार आहेत त्याच्यामध्ये देखील अनेक कायदेशीर प्रक्रिया निर्माण होणार आहेत आणि त्याच्यामध्ये अनेक खटले देखील आपल्यासमोर येणार आहेत. कॉस्टको नावाची एक मोठी कंपनी आहे, त्यांनी आत्ताच अगोदरच म्हणजे हा निकाल यायच्या अगोदरच असा दावा लावला होता की हा निकाल जर का ट्रम्प सरकारच्या विरोधात गेला तर आम्हाला आमचे पैसे परत मिळाले पाहिजेत. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला हेही दिसेल की पैसे परत मिळवण्यासाठी अमेरिकेच्या न्यायव्यवस्थेमध्ये अनेक खटले चाललेले आहेत, हेही तुम्हाला ऐकायला मिळेल. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट आपण या खटल्यांच्या निमित्ताने लक्षात घेतली पाहिजे. हे जे खटले आणले, ते खटले छोट्या छोट्या व्यावसायिकांनी आणले. म्हणजे ॲव्हरेज व्यावसायिक जे असतात, जे इम्पोर्ट करतात. ही टॉईजची मी कंपनी सांगितली, लर्निंग रिसोर्सेस वगैरे, अजून एक टॉईजची कंपनी आहे. हे आयात करतात वस्तू आणि त्या इथंही आणून विकतात. ह्या देशातले जे मोठाले उद्योगधंदे आहेत, जे जास्ती प्रमाणावर आयात करतात, त्या कोणत्याही उद्योगधंद्यांनी ट्रम्प यांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली नाही. न्यायालयात धाव कोणी घेतली तर केवळ सामान्य लोकांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयात धाव कोणी घेतली तर ज्यांच्याकडे रिसोर्सेस हे अत्यंत कमी आहेत, अशा लोकांनी धाव घेतली. सामान्य नागरिकांनी ट्रम्प यांच्या ह्या टेरिफ धोरणाच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली. मोठ्या कॉर्पोरेशन्सनी यामध्ये कुठेही आपला सहभाग आणला नाही. हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हे लक्षात घेण्यासारखं आहे असं मला वाटतं. आता या टेरिफ नंतर आपण या आठवड्यातली जी दुसरी महत्त्वाची यासाठी कारण त्याच्याबद्दल चर्चा झाली म्हणून, ती कोणती तर ओबामा यांनी UFOच्या बाबतीत जे निवेदन केलं किंवा ते जे बोलले त्याबद्दल आता आपण बघूया. तर ओबामा एका पॉडकास्टवरती गेले होते आणि त्या पॉडकास्टवरती त्यांना असा प्रश्न विचारला की आर एलियन्स रिअल? तर ओबामा यांनी उत्तर दिलं, दे आर रिअल बट आय हॅवंट सीन देम. म्हणजे ते खरे आहेत, म्हणजे एलियन्स म्हणजे परग्रहावरची जीवसृष्टी ही खरी आहे का? तर हो, ते खरे आहेत, पण मी काही पाहिलेलं नाही. अँड दे आर नॉट बिंग केप्ड इन एनी एरिया 51. म्हणजे इथं अमेरिकेमध्ये एरिया 51 हा लास वेगासच्या वाळवंटातला एक एरिया आहे जिथं एलियन्सला डांबून ठेवलेलं आहे. अशा अफवा आणि अशा कॉन्स्पिरसी थेरीज अनेक आहेत. तर ओबामा यांचं म्हणणं आहे की अशा कोणत्याही एलियनला एरिया 51मध्ये ठेवलेलं नाही आणि देर इज नो अंडरग्राऊंड फॅसिलिटी अनलेस देर इज एनॉर्मस कॉन्स्पिरसी. म्हणजे अशी कोणतीही फॅसिलिटी नाही. ॲज अ प्रेसिडेंट ते जेव्हा होते त्यावेळेला त्यांना माहिती होतं की अशी कोणतीही फॅसिलिटी नाही आणि अशी असेल तर मात्र मग राष्ट्राध्यक्षांपासूनच अशी बातमी किंवा अशी फॅसिलिटी दडवून ठेवण्याचा मोठा कट कॉन्स्पिरसी केलेली आहे असं म्हणायला लागेल. असं ओबामा यांचं वक्तव्य होतं. वास्तविक हा जो सगळा काही प्रकार होता तो ओबामा एका पॉडकास्टवरती गेले. पॉडकास्टवरती एलियन्स आहेत का असा प्रश्न विचारला गेला आणि त्याच्यावरती ओबामा यांनी उत्तर दिलं. परंतु त्याची मोठी बातमी झाली आणि मोठी बातमी झाली त्यावर ओबामा यांना स्पष्टीकरण देखील द्यायला लागलं आणि त्या स्पष्टीकरणाच्या नंतर ट्रम्प यांनी असा आदेश दिला की UFO अनआयडेंटिफाईड फॉरेन ऑब्जेक्ट्स याच्या संदर्भामध्ये अमेरिकेच्या लष्कराकडे आणि नासाकडे किंवा इतर अमेरिकेतल्या सर्व संस्थांकडे ज्या ज्या काही बातम्या आहेत त्या सर्व जनतेसमोर मांडा
म्हणजे जे जर का त्यांनी सिक्रेट ठेवलं असेल तर ते आता सिक्रेट नाही, ते जनतेसमोर खुलं करा, असा आदेश ट्रम्प यांनी दिला. त्याच्यामुळे हा जो युएफओचा प्रश्न जो आहे तो युएफओचा प्रश्न हा येत्या काळातही आपल्याला अमेरिकेतल्या प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेला जाईल असं दिसतं. आणि यानंतरचा तिसरी महत्वाची घटना या आठवड्यात जी घडली ती म्हणजे अमेरिकेने इराणवरती हल्ला करण्याची जी तयारी केलेली आहे त्याबाबतची बातमी. वास्तविक आठवड्याची जी सुरुवात झाली त्या सुरुवातीच्या काळामध्ये वृत्तपत्रीय बातम्यांची एक शृंखला जी असते त्या शृंखलेमध्ये इराणवरच्या हल्ल्यांची चर्चा जास्ती होती. परंतु आठवड्याच्या शेवटाला हा सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आला त्यामुळे इराणवरच्या हल्ल्यांची बातमी ही मागे पडली. तर ट्रम्प यांनी इराणला साधारण 10 दिवस दिलेले आहेत. हे सोमवार मंगळवारमध्ये झालं. तर येत्या 1-2 आठवड्यामध्ये याबाबतचं चित्र स्पष्ट होईल. माझा कयास असा वाटतो की अमेरिका इराणवरती हल्ला करेल. त्याच्यामध्ये ग्राउंड ट्रूप्स म्हणजे सैनिक प्रत्यक्षतः इराणच्या भूमीवरती उतरतील की नाही माहीत नाही. परंतु इराणवरती मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ला केला जाईल की जेणेकरून इराणमधली जी इस्लामिक रेजिम आहे तिला पूर्णतः डिस्टर्ब करून तिथे अंधाधुंदीचं वातावरण निर्माण व्हावं आणि त्यातून त्या रेजिमचा त्या मुल्लांच्या सरकारचा नायनाट व्हावा. ही योजना डोनाल्ड ट्रम्प यांची दिसते आणि ते करतील असं मला तरी वाटतं. त्याच्यामुळे येत्या 10 दिवसांमध्ये याबद्दल मोठी चर्चा आणि याबद्दलच्या घटना आपल्याला पाहायला मिळतील असं मला वाटतं. आणि दरवेळेप्रमाणे आजही आपण ह्या व्हिडिओची सांगता एका कवितेच्या वाचनाने करणार आहोत. आज मी जी कविता वाचणार आहे ती सक्सेस, एमिली डिकिन्सन यांनी लिहिलेली ही एक कविता आहे सक्सेस नावाची. ती छोटी कविता आहे, फार मोठी नाही, परंतु खूप छान अशी ही कविता आहे. सक्सेस इज काउंटेड स्वीटेस्ट बाय दोज हू नेव्हर सक्सीड. बघा, सक्सेस इज काउंटेड स्वीटेस्ट बाय दोज हू नेव्हर सक्सीड. टू कॉम्प्रिहेंड अ नेक्टर रिक्वायर्स सोरेस्ट नीड्स. म्हणजे अमृत जर का प्यायचं असेल तर तुम्हाला अत्यंत वेदना असल्या पाहिजेत तरच तुम्हाला अमृताचं महत्व कळतं. तद्वत तद्वत सक्सेस इज काउंटेड स्वीटेस्ट बाय दोज हू नेव्हर सक्सीड. नॉट वन ऑफ ऑल द पर्पल होस्ट who took the flag today can tell the definition so clear of victory. म्हणजे युद्धामध्ये शत्रुपक्षाचा ध्वज आपल्या ताब्यात घेणं हे युद्धामध्ये विजयाचं प्रतीक समजलं जातं. आणि नॉट वन म्हणजे आतापर्यंत ज्यांनी कोणी असा ध्वज हातात घेतला, नॉट वन ऑफ ऑल द पर्पल होस्ट हू टूक द फ्लॅग टुडे कॅन टेल द डेफिनेशन सो क्लिअर ऑफ विक्ट्री. ते विजयाची व्याख्या स्पष्टपणे सांगू शकत नाहीत. कंपेअर टू व्हॉट? ॲज ही डिफिटेड डाईंग. ह्या उलट शत्रुपक्षाचा जो सैनिक आहे, ज्याचा पराभव झालेला आहे, तो जमिनीवर पडलेला आहे, मृत्युशय्येवरती आहे. ॲज ही डिफिटेड डाईंग ऑन हुज फॉर्बिडन इयर द डिस्टंट स्ट्रेन्स ऑफ ट्रिहम्फ ब्रेक ॲगनाइज अँड क्लिअर. म्हणजे जो मृत्युशय्येवर पडलेला आहे, ऑन हुज फॉर्बिडन इयर, त्याच्या फॉर्बिडन इयर, त्याच्या कानांवरती, ते कसे आहेत फॉर्बिडन आहेत, त्याला हे ऐकायचं नाहीये ना, दुसरे जिंकले हे ऐकायचं नाहीये, म्हणून फॉर्बिडन इयर. ऑन हुज फॉर्बिडन इयर द डिस्टंट स्ट्रेन्स ऑफ ट्रियम्फ, विजयाचे ब्रेक ॲगनाइज्ड अँड क्लिअर, विजयाचे उन्मादी आवाज त्याच्या कानांवर जे पडतात ना, त्याला जो हरलेला आहे, जो मृत्युशय्येवर आहे आणि ज्याच्या कानांवर प्रतिपक्षाच्या विजयाचे उन्मादी आवाज पडतात ना, त्याला व्हिक्टरीचा खरा अर्थ समजतो. असं एमिली डिकिन्सन असं म्हणतात. सक्सेस इज काउंटेड स्वीटेस्ट बाय दोज हू नेव्हर सक्सीड. टू कॉम्प्रिहेंड अ नेक्टर रिक्वायर्स सोरेस्ट नीड. छोटी कविता आहे पण अत्यंत सुंदर अशी कविता आहे. आपण सर्व हे व्हिडिओ बघता त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. आणि
दरवेळेप्रमाणे या व्हिडिओची सांगता आपण आपल्या टॅगलाईननी करतो. द ट्रूथ इज ऑलवेज ॲट द सोर्स. द ट्रूथ इज ऑलवेज ॲट द सोर्स. नमस्कार.